नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. गुरुकिल्ली यशाची आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण विषय जो घेणार आहोत तो म्हणजे जीतची रणनीती, आणि या विषयाची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आता आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता आलेत ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथील AIB क्लासेसचे संचालक डॉक्टर भास्कर शिंदे सर. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार. या विषयाला सुरुवात करण्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. आपल्या सोबत आहेत डॉक्टर भास्कर शिंदे सर. हे AIB क्लासेस छत्रपती संभाजीनगरचे संचालक आहेत. ग्रामीण भागात 10वी पर्यंतचं शिक्षण घेऊन पुढे MHCET मध्ये डॉक्टर शिंदे सरांनी बायोलॉजीमध्ये 100 पैकी 99 मार्क्स तर केमिस्ट्रीमध्ये 50 पैकी 49 मार्क्स प्राप्त केलेले होते, आणि याचा विशेषत्वाने उल्लेख करावाच लागेल. पुढे MBBSचं शिक्षण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूर येथून पूर्ण केल्यानंतर सरकारी सेवेत डॉक्टर म्हणून कार्यरत झाल्यानंतर देखील हातची सरकारी नोकरी सोडून 2016 साली AIBची स्थापना सरांनी केली. AIBच्या माध्यमातून असंख्य ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना डॉक्टर्स व इंजिनियर्स ते त्यांनी घडवलेले आहेत, आणि आज तागायत त्यांचं हे कार्य अहोरात्र सुरूच आहे. तर प्रेक्षक, विषय समजून घेतला असेल तुम्ही. आपण थेट सरांकडे जाणार आहोत आणि आजच्या विषयाला सुरुवात करणार आहोत. जीतची रणनीती नेमकी काय आहे आपण समजून घेऊया. सर, जसं मी म्हटलं, जसं आता आपण जसं प्रेक्षकांनाही सांगितलं, आश्चर्य मला पण वाटतंय की तुम्ही स्वतः डॉक्टर आहात, तुम्ही MBBS केलेलं आहे, सरकारी नोकरी होती हातामध्ये, हे सगळं सोडून, सगळ्या गोष्टी एक पाथवे असतो आपला, तो सगळा सोडून तुम्ही अचानक AIB सारखी क्लासेस स्थापना केली, संचालक झालात तुम्ही, मुलांना शिकवण्याचं एक ध्येय हातात घेतलं. काय हा प्रवास आहे, काय ही प्रेरणा आहे? हा जो प्रश्न आहे माझ्यासाठी नवीन नाहीये. खूप जण हा मला प्रश्न विचारतात. पण आयुष्यामध्ये तुम्ही काम करत असताना एक जापनीज प्रिन्सिपल आहे, त्याचं नाव आहे इकिगाई, ज्यामध्ये तुमच्या आयुष्याचं मिशन काय आहे, पॅशन काय आहे, आणि हे सगळं करत असताना तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळतंय का, आणि व्होकेशन म्हणजे जगाला कशाची गरज आहे. आणि मी ॲनालिसिस केल्याच्या नंतर मला असं जाणवलं की माझ्यामध्ये एक चांगला टीचर आहे, चांगला शिक्षक आहे, आणि मी जर माझ्या टीचिंगच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना जर डॉक्टर घडू शकलो तर ते पूर्ण देशाची सेवा करतील. म्हणून मी माझ्या लाईफचा एक पर्पज बनवला की भारताला AIBच्या माध्यमातून 1 लाख इंजिनियर आणि डॉक्टर बनवून द्यायचे की जे देशाची अविरात्र सेवा करतील. मग मी मेडिकल सायन्स हे जे प्रोफेशन आहे माझं, त्यापासून वेगळं होऊन टीचिंग ह्या क्षेत्रामध्ये मी आलेलो आहे. आज 10 वर्षापासून मी ते काम करत आहे, आणि बरेच विद्यार्थी त्यामध्ये त्यांच्या लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडून आलेलं आहे. आणि ह्या माध्यमातून शिक्षण हे असं क्षेत्र आहे, याच्या माध्यमातून समाजावर तुम्ही चांगला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट घडून आणू शकता. त्याकरता मी ह्या क्षेत्रामध्ये आलेलो आहे. नक्कीच सर, मला वाटतं खूप वेगळा पण चांगला पाथ तुम्ही निवडला. जसं तुम्ही म्हणालात तसं की 1 लाख इंजिनियर्स, डॉक्टर्स तुम्हाला आज देशाला पुरवायचे आहेत. खूप चांगलं स्वप्न आहे, आणि तुम्ही त्या दृष्टिकोनातून कामही खूप छान पद्धतीने करताय. आणि त्याचंच कुठेतरी हे म्हणून आज बघितलं जर का तर नीट असेल, JEE असेल किंवा MHCET असेल, या सगळ्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये AIBचे जे विद्यार्थी आहेत ते गेले अनेक वर्ष सातत्याने यशस्वी होत आहेत, अव्वल स्थानात येत आहेत. त्याचं रहस्य मग काय? तर त्याचं रहस्य असं आहे की AIB म्हणजे यशाचा पासवर्ड आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की 3 जे घटक आहेत ह्या एक्झामचे, ते म्हणजे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक. मी याला म्हणत असतो ट्रायंगल ऑफ पॉझिटिव्ह कम्युनिकेशन. तर ह्या 3 लोकांमध्ये जर संवाद राहिला, 2 गोष्टीत वाद आणि संवाद, माझा विश्वास संवादावर आहे, आणि एकमेकाचे फीडबॅक हे घेत राहिले, आणि इम्प्रूव्हमेंटसाठी खूप सारी वाव असते, विद्यार्थ्यांमध्ये पण आहे, पालकांमध्ये पण आहे, आणि त्यानुसार सतत चर्चा झाली की विद्यार्थ्यांना आणखी त्यांच्या मार्कांमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी काय करण्यात येईल. आणि हे जे ट्रायंगल ऑफ पॉझिटिव्ह कम्युनिकेशन आहे, ह्या 3 त्याचे जे अँगल आहेत यावर आम्ही काम करतो. आणि ही टीम म्हणून, म्हणजे या तिघांची जर टीम झाली तर आपल्याला एकमेकांसोबत न लढण्यापेक्षा आपल्याला ह्या ज्या एक्झाम्स आहेत, IIT आहे, नीट आहे, CET आहे, यांच्या विरोधात लढायचं आहे. आणि हे जर का एकदा एकत्र आले तर डेफिनेटली आपण चांगलं यश मिळवू शकतो. हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा झाला की गुरुला खूप मोठं स्थान आहे आपल्या संस्कृतीमध्ये. त्यामुळं AIB मध्ये जे टीचर आहेत ते अतिशय तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक आहेत. आणि टीचर हा खूप चांगला ऑब्झर्वर पण असतो, कारण की तो वर्गात शिकवत असताना विद्यार्थ्याचं निरीक्षण पण करत असतो. आणि त्या टीचरला AIB मध्ये अशी ट्रेनिंग दिलेली की ज्या विद्यार्थ्यामध्ये त्याचं जे कोर पोटेन्शियल आहे ते ओळखून त्याला त्याच्या गोलपर्यंत आपल्याला कसं घेऊन जाण्यात येईल यावर आम्ही विशेष लक्ष देतो. हा एक मुद्दा झाला. आणि तिसरा मुद्दा जो यशाचा पासवर्ड आहे तो म्हणजे की AIB मध्ये आम्ही प्रोव्हाइड करत असलेलं स्टडी मटेरियल.
ते अतिशय नॅशनल लेवलचं स्टडी मटेरियल आहे. त्यामध्ये एक्झाम पेपर असतील, DPP म्हणजे डेली प्रॅक्टिस पेपर असतील, वर्कशीट असतील. तर हे अतिशय उच्च लेवलचे प्रश्न ची प्रॅक्टिस आम्ही विद्यार्थ्यांकडून करून घेत असतो. आणि हे वर्ष 2 वर्ष ही जी प्रॅक्टिस जर झाली तर डेफिनेटली ह्या ज्या नॅशनल लेवलच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत त्यामध्ये विद्यार्थ्यांना यश नक्कीच मिळतं. हाच यशाचा पासवर्ड आहे. नक्कीच मला वाटतं खूप छान पद्धतीने तुम्ही हे पण समजावून सांगितलं. पण सर, जसं आता JEE झालं असेल किंवा नीट झालं असेल, या सगळ्या इम्पॉर्टंट परीक्षा आहेत. मुलांनी त्याची कुठेतरी एक धास्ती घेतलेली असते, त्यांच्यावर कुठेतरी एक हे असतं. तर मग असं करताना मुलांना वेळेचं नियोजन असेल, अभ्यासाची सांगड असेल, हे सगळं कसं साधता आलं पाहिजे, हे त्यांनी कसं केलं पाहिजे, या दृष्टीने त्यांना मार्गदर्शन कसं करा? आता हा विषय मोठा आहे, टाइम मॅनेजमेंट. पण माझं असं मत आहे की तुम्हाला टाइमनुसार स्वतःला मॅनेज करायचं आहे. मग ते कसं मॅनेज करता येईल, तर तुमचा जो अर्धा टाइम आहे तो बरोबर म्हणजे क्लासेसमध्ये वगैरे तो मॅनेज झालेला आहे. जो तुम्हाला अभ्यासाला 6 ते 7 तास हा जो वेळ मिळतो तोच तुम्हाला मॅनेज करायचा आहे. आणि ते मॅनेज करत असताना मग आम्ही प्लॅनर आणि चॅलेंजर नावाची एक डायरी बनवलेली आहे, ती आम्ही विद्यार्थ्यांना देतो. आणि मग विद्यार्थी पहिल्याच दिवशी उद्या काय प्लॅनिंग करायचं आहे, काय काय वाचायचं आहे, कशाचा अभ्यास करायचा आहे, हे सगळं लिहून आणतात आणि शिक्षकांना दाखवतात. आणि सगळे टीचर यामध्ये त्यांना मदत करतात. म्हणजे एक दिवस जर अगोदरच प्लॅन केला आपला तर डेफिनेटली तो दिवस प्रोडक्टिव्ह होतो. आणि दुसरं एक सांगेल की आज विद्यार्थ्यांच्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे, त्यामध्ये बऱ्याच नॉन प्रोडक्टिव्ह आणि रँडम गोष्टी आहेत. तर त्यातला जर वेळ त्यांनी वाचवला आणि तोच वेळ जर पुस्तकाला जर दिला, बुक्सला जर दिला, तर डेफिनेटली त्याचा रिझल्ट खूप चांगला आहे. होतंय काय की विद्यार्थ्याच्या एका हातात मोबाईल आहे आणि दुसऱ्या हातात पुस्तक आहे आणि तो प्रेफर करतो मोबाईलला, तर ते पुस्तक नाराज होतं. तर मला वाटतं पुस्तकाला नाराज करण्यामध्ये किंवा बुक्सला नाराज करण्यामध्ये काय अर्थ नाही. तुम्ही बुक्सला प्रेफर करा, आयुष्यामध्ये तुम्हाला पाहिजे ते मिळेल, हे माझं मत आहे. नक्कीच. आणि एकूणच जर का बघितलं तर जसं तुम्ही आता स्टडी मटेरियलचं सांगितलं किंवा इतरही अनेक गोष्टी AIBच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळ्या करत असतात, तसंच आता यावर्षी मला वाटतं आपली जी लाडकी लेक योजना आहे AIBची, ती खूप चर्चेत आली, खूप त्याला चांगला प्रतिसाद पालकांनी दिला. तर काय नेमकी ही योजना आहे, आपले बाकीचे जे प्रेक्षक आहेत त्यांना पण कळू दे. लाडकी लेक ही जी योजना आहे ती माझी वाईफ स्वर्गीय डॉक्टर मृणाली शिंदे यांच्या स्मरणार्थ योजना आहे. मागच्या 2 महिन्यापूर्वी 8 फेब्रुवारीला त्यांचं कार ॲक्सिडेंटमध्ये निधन झालं, त्या पंढरपूरवरून येत असताना. आणि मला एक 2.5 वर्षाची मुलगी आहे, तिचं नाव आहे प्रिशा. आणि जी माझी वाईफ आहे तिचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे या 10 वर्षामध्ये AIBला घडवण्यामध्ये. ती सुद्धा स्वतः डॉक्टर होती आणि तिला वाटायचं की महाराष्ट्रातील सगळ्या स्तरातील मुलांनी डॉक्टर आणि इंजिनियर व्हावं आणि AIBनं त्यांना कुठेतरी मदत करावी. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ आम्ही ही योजना लागू केलेली आहे, ज्यामध्ये आम्ही सुरुवातीला मुलींना 50% फीसमध्ये सवलत दिली आणि नंतर पालक आमच्याकडे येत होते आणि म्हणत होते की मग मुलांचं काय चूक आहे, त्यांना का नाही. तर आता ही जी योजना आहे त्याला एवढा उदंड प्रतिसाद पालकांनी दिलेला आहे. तर आता पूर्ण विद्यार्थ्यांना म्हणजे मुलं आणि मुली ह्या दोघांना पण त्या योजनेमध्ये आम्ही आणलेला आहे आणि याचा सर्वच विद्यार्थ्यांना फायदा होत आहे. तर त्यासाठी विद्यार्थ्याच्या हितासाठी ही योजना आहे. माझ्या वाईफचं नाव म्हणजे त्यांचं नाव ह्या समाजामध्ये, ह्या जगामध्ये चांगल्या गोष्टीसाठी राहावं, त्याकरता आम्ही ही योजना आणली आहे. नक्कीच सर, मला असं वाटतं खूप चांगली योजना तुम्ही आणलेली आहे आणि त्याच्या मागचं कारणही खूप छान आहे. आणि त्या दृष्टिकोनातून जर का एवढी चांगली मुलं घडणार असतील, इंजिनियर डॉक्टर होणार असतील, तर मला वाटतं मॅडमना सुद्धा कुठेतरी एक चांगली श्रद्धांजली आहे असं नक्कीच म्हणता येऊ शकतं. डॉक्टर, पुन्हा एकदा पुढच्या विषयाकडे जाताना मला तुम्हाला विचारायचं थोडंसं की तुमचं जसं स्वप्न आहे की एवढे सारे डॉक्टर इंजिनियर्स आज आपल्याला भारताला द्यायचे, तर त्या अनुषंगाने मुलं बऱ्याच वेळेला 10वी नंतर कुठेतरी या सगळ्याची सुरुवात करतात किंवा प्रयत्नांना सुरुवात करतात, अभ्यासाला जास्त गांभीर्याने महत्त्व देतात. मग ही 2 वर्ष 10वी नंतरची तेवढीच पुरेशी आहेत की खरोखर फाउंडेशनची पण गरज आहे, काय सांगा? अगोदर ज्यावेळेस मेडिकल एंट्रन्स एक्झाम किंवा इंजिनिअरिंगच्या एंट्रन्स एक्झाम होत्या त्यासाठी 2 वर्ष ठीक होते, ज्यावेळेस ह्या स्टेट लेवलला व्हायच्या. पण आता हे कॉम्पिटिशन नॅशनल लेवलला झालेलं आहे आणि अगोदर फक्त 12वीच्या सिलेबसवरच ह्या एक्झाम व्हायच्या. आता 11+12 असा 2 वर्षाचा अभ्यासक्रम ह्या परीक्षेला आहे. आणि जे विद्यार्थी 2 वर्ष अभ्यास करताल ते खूप मेहनत करतील, नो डाऊट ते यशस्वी होतीलही. पण जर का तुम्हाला खूप मोठं यश अचीव करायचं आहे तर जर अगोदर सुरुवात केली म्हणजे 8वी 9वी 10वीपासूनच तुम्ही जर का ह्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यासाला सुरुवात केली तर जो एक्स्ट्रा एज जे मिळतं त्या विद्यार्थ्याला, एक्स्ट्रा मायलेज जे मिळतं, त्याचा खूप जास्त फायदा होतो. खूप सारे कॉन्सेप्ट
म्हणजे 8, 9, 10th हे जे एज आहे ते ग्रास्पिंग खूप फास्ट असतं मुलांचं. आणि ह्याच स्टँडर्डमध्ये शिकत असताना त्यांना जर चांगले कॉन्सेप्ट डेप्थमध्ये कळाले तर पुढं 11, 12ला फक्त रिव्हिजन करण्यापुरतंच राहतं आणि मुलांना ह्या ज्या एक्झाम आहेत इझी होऊन जातात. म्हणून माझं पालकांना सजेशन आहे की त्यांनी नक्कीच फाउंडेशनची तयारी पण विद्यार्थ्याची करून घ्यायला हवी. त्याच्यामध्ये त्यांना खूप जास्त फायदा होतो विद्यार्थ्यांना याचा. आणि सर जर आपण बघितलं तर AIB म्हणजे हमखास यश, म्हणजे यशाचा पासवर्डच आहे आपला. तर मग AIBचं USP नेमकं काय आहे तुमच्या आपल्या इतरही प्रेक्षकांना आपण समजून सांगू शकतो का? यामध्ये AIB मध्ये काही वेगळ्या गोष्टी राबवल्या जातात. ओके. मला असं वाटतं टीचिंग हे एक प्रोफेशन नसून ही एक जबाबदारी पण आहे. खरंय. आणि त्या जबाबदारीमधनं तुम्ही बऱ्याच विद्यार्थ्यांचं लाईफ जे आहे ते ट्रान्सफॉर्म करत असताय. त्याकरता काही विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी लागणं खूप जास्त गरजेचं आहे. जसं आम्ही AIB मध्ये 12 तासाचे स्वाध्यायन हा उपक्रम राबवत असतो. ओके. ज्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असेल, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असेल, महाराष्ट्र दिन, असे जे विशेष दिवस आहेत त्या दिवशी आम्ही सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळच्या 7 वाजेपर्यंत सेल्फ स्टडी सेशन्स राबवत असतो. ज्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करत असतो. पोषक वातावरण जे अभ्यासासाठी आहे ते सर्व प्रोव्हाइड करत असतो. आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना बैठकीची सवय लागते की त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स जो आहे तो बिल्टअप व्हायला लागतो. कॉन्फिडन्स हा ना कुठल्याही किराणा दुकानामध्ये मिळत नाही. आज ना मला 1/4 किलो कॉन्फिडन्स दे, थोडा कमी वाटतोय असं कर, की नाही अर्धा किलोच कर, आज जरा जास्त डिप्रेस फील वाटतोय. तर बिलकुल नाही, तो तयार करावा लागतो स्वतःच्या मेहनतीमधनं. आणि जर का तुम्ही असे 12-12 तासाचं स्वाध्यायन करत असतात त्यामध्ये ब्रेक्स पण असतात, पण विद्यार्थ्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी ही आम्ही स्वाध्यायन आहे. दुसरं आहे भीती. विद्यार्थ्यांना एक्झामची भीती आहे. आता जो नीटचा पेपर झाला त्यामध्ये फिजिक्स हा पेपर अतिशय अवघड होता. तर ही जी एक्झामची भीती आहे ही निघून जाण्यासाठी आम्ही दीपस्तंभ नावाची एक्झाम कंडक्ट करत असतो दर 2 महिन्याला. ही एक्झाम बाहेरच्या सेंटरवर होते आणि जशी नीटची एक्झाम आहे, जसं JEE IITची एक्झाम आहे, तशीच त्याचीच रिप्लिका ही परीक्षा असते. तिथं इन्व्हिजिलेटर वगैरे हे सगळे वेगळे असतात. आणि मग ज्या त्या वातावरणात जर मुलं जाऊन ती परीक्षा देतील अशा जवळपास आम्ही 10 ते 15 एक्झाम कंडक्ट करतो. मग मुलांची ती भीती निघून जाते. हा पण अतिशय महत्त्वाचा उपक्रम आहे. आणि आणखी आम्ही पूर्ण एक अकॅडमिक कॅलेंडर बनवलेलं आहे 2 वर्षाचं. मला असं वाटतं इफ यू फेल टू प्लॅन देन यू प्लॅन टू फेल अशी एक म्हण आहे. म्हणून जर त्या अकॅडमिक कॅलेंडरमध्ये 2 वर्षामध्ये कुठल्या महिन्यामध्ये काय शिकवणार आहोत, कुठल्या तारखेला कुठला चॅप्टर कंप्लीट होणार आहे, तुमच्या दिवाळीच्या सुट्ट्या कधी आहेत, तुमच्या समर हॉलिडेज कधी आहेत, तुमच्या टेस्ट कधी सुरू होणार आहेत, हे पूर्ण पालकांना पहिल्याच दिवशी दिलं जातं. त्यामुळं त्यांना पण जो मार्ग आहे यशाचा, जसा तुमचा कार्यक्रम आहे गुरुकिल्ली यशाची, तो यशाचा मार्ग आम्ही त्यामधनं देत असतो आणि त्यामुळे नक्कीच फायदा होतो. आणखीन एक सांगा वाटेल, आम्ही एक सीड प्रोग्राम राबवतो. सीड म्हणजे स्टुडंट एम्पॉवरमेंट एन्हान्समेंट अँड डेव्हलपमेंट प्रोग्राम. शिक्षक, विद्यार्थी आणि पालक समोरासमोर बसून ह्या विद्यार्थ्यामध्ये आणखी काय इम्प्रूव्हमेंट होऊ शकते यावर चर्चा केली जाते आणि त्याचा जो आतापर्यंतचा जो परफॉर्मन्स आहे तो चेक केला जातो. मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना रागवून त्यांना चिडून ते सक्सेस होणार नाहीत. तर ते आपले हिरो आहेत. तर त्यांना आपल्याला मोटिवेट करून त्यांना सांगणं गरजेचं आहे की ह्या जर 4 गोष्टी केल्या तर तुझ्या परफॉर्मन्समध्ये आणखी इम्प्रूव्हमेंट होईल. आणि ह्या सीड प्रोग्राममुळे बरंच त्यांना फायदा पण होत असतो. जसं बघितलं आपण की AIBच्या अंतर्गत आपण असे विविध वेगळे उपक्रम पण राबवतो ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना स्वअध्ययन असेल किंवा एकूणच एक गोडी लागावी, एक कॉन्फिडन्स हवा आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही सर्वार्थाने या सगळ्या मुलांना रेडी करताय, प्रिपेअर करताय असं म्हणायला हरकत नाही सर. तर एकूणच ही जीत की रणनीती अजूनही तुमच्याकडनं समजून घ्यायची, आपल्या प्रेक्षकांना सांगायची. परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा TV9 मराठी. ब्रेकनंतर गुरुकिल्ली यशाची आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण थेट सरांकडे जाऊया आणि आणखीन मार्गदर्शन करून घेऊया. तसं जसं आपण म्हणतोय आता की नीट असेल, JEE असेल, विद्यार्थी तयारी करण्याकडे लागतातच, त्यांचं प्रिपरेशन चालू होतं, त्यांच्या सगळ्या गोष्टी सुरू होतात. परंतु त्यांच्या पालकांनाही वेगवेगळे प्रश्न असतात, चिंता असतात. तर त्या दृष्टिकोनातनं अशा पालकांना तुम्ही काय सांगाल? पालकांना मी एवढंच सांगाल, बऱ्याच वेळेस पालकांना असं वाटतं की मी एक चांगला क्लास निवडला आहे, मी त्याची फीस पेड केली आहे, आता माझी जबाबदारी संपली आहे. पण तेवढ्यापुरतं नाही, तर पालकांनी स्वतःचा टाईम आणि एफर्ट्स ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये देणं गरजेचं आहे. कारण की नीट, JEE, IITची तयारी करणं ही एक प्रोसेस आहे आणि ती प्रोसेस जर का 2 वर्ष व्यवस्थित जर चालली तर निश्चितच यश मिळतं. पण काय होतं, पालकांना एखादा SMS येतो, मुलांना मार्क कमी येतात
आणि मग ते ऑफिसचं टेन्शन असेल किंवा घरातलं दुसरं टेन्शन असेल तर ते मुलावर चिडचिडपणा करतात. तर पालकांना मला असं सांगायचं आहे की तुम्ही ना CCTV सारखं वागू नका. ते मुलावर वॉच ठेवतात. CCTVचा लॉंग फॉर्म तुम्ही समजून घ्या काय आहे. तर ते आहे क्लोज्ड सर्किट टेलिव्हिजन. म्हणजे एक छोट्याशा त्याच्यामधनं काय होतं, गुन्हा अपराध चुका पकडल्या जातात. तर पालकांनी त्यासारखं न वागण्यापेक्षा त्यांनी GPS सारखं वागावं. GPS काय आहे, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम आहे. ते काय करताय, ते एक सॉफ्टवेअर आहे तुमच्या गाडीमध्ये. तुमचा रस्ता जरी चुकला तरी ते सांगते पुढून तुम्ही लेफ्ट घ्या, तुमचा जो मेन रस्ता आहे तो तुम्हाला सापडेल. तर पालकांनी ना GPS सारखं वागणं गरजेचं आहे. मुलं जरी चुकत असतील तर त्यांना सांगणं गरजेचं आहे आपण आणखीन चांगल्या मार्गाने पुढे जाऊ शकतो, हे महत्वाचं आहे. आणि प्रेशराईज करू नये. कालची जी परीक्षा झाली नीटची, त्यामध्ये खूप चांगल्या टॉपर मुलांचे सुद्धा प्रश्न सोडवायचे बाकी आहेत. मी पालकांना तुमच्या माध्यमातून जरूर सांगेल की त्यांना प्रेशराईज करू नका. त्यांनी त्यांचं बेस दिलेला आहे, करेक्ट है ना. आणि त्यांचं वयच किती आहे, ह्या पृथ्वी तलावर येऊन त्यांना फक्त 17-18 वर्ष झालेली आहेत. आणि त्यांना एवढं देऊन सुद्धा जर कोणी म्हणत असेल की तू एवढेच का मार्क घेतलेस, तेवढेच का मार्क घेतलेस, तर तुम्ही त्यांना सपोर्टिव्ह रोलमध्ये राहायचं आहे, हे महत्वाचं आहे. काही पालक एकदम सगळंच ताबा घेतात त्याच्या पूर्णच त्या अकॅडमिक 2 वर्षाचा. त्यांनी सुद्धा मुलं बऱ्यापैकी घाबरून जातात. ते पण करायचं नाही आणि बिलकुल दुर्लक्षही करायचं नाही. एक सुवर्ण मध्ये आपल्याला निवडायचं आहे आणि शिक्षकांच्या संपर्कात राहा. EIB मध्ये मी नेहमी सांगत असतो की पालकांनी टीचरच्या संपर्कात जर राहिलं, विद्यार्थ्यांनी टीचरच्या संपर्कात राहिलं तर डेफिनेट त्यांना यश मिळेल. नक्कीच. आणि एकूणच सर आज बघितलं जर का तर आता ऑनलाईनचा जमाना आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला ऑनलाईन मिळतात, त्यामुळे टीचिंगही ऑनलाईन झालेलं आहे. सोशल मीडियाचा वापर केला जातो, लेक्चर्स ऑनलाईन पाठवले जातात, स्टडी मटेरियल ऑनलाईन हे केलं जातं, सेंड केलं जातं. तर अशा या सगळ्या टेक्नॉलॉजीच्या सगळ्या जमान्यामध्ये आणि ऑनलाईन जमान्यामध्ये नेमकं मग या JEE आणि नीट करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे ते कोपअप करावं, त्यांच्या पालकांनी, विद्यार्थ्यांनी हे सगळं कसं सांभाळावं, मॅनेज करावं? आता ऑनलाईन आणि सोशल मीडियाचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत. पण विद्यार्थ्यांचं जे हे वय आहे ना, त्यामध्ये ते डायव्हर्ट होऊ शकतात. मी त्याला म्हणतो झोन ऑफ डिस्ट्रॅक्शन, ज्यामध्ये YouTube आहे, इन्स्टा आहे. आणि मग होते काय, इंस्टाग्रामवर ते रील बघत असताना दर 10 सेकंदाला तो स्क्रोल करायला लागलाय. मग त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कोणाची डेथ झालेली आहे, कोणाचा म्हणजे बर्थडे आहे, कोणाचं ऍक्सिडेंट झालेला आहे. म्हणजे आनंद, दुःख, राग दर 10 सेकंदाला त्याच्या मनामध्ये वेगवेगळ्या भावना येत आहेत. आणि असं तासभर ते सगळं स्क्रोलिंग केल्याच्या नंतर तो विद्यार्थी मोबाईल बाजूला ठेवतो आणि म्हणतो नाव फोकस ऑन द स्टडी. हाऊ इज इट पॉसिबल? म्हणजे त्यांनी तासभर त्याच्या ब्रेनला ट्रेनिंग दिली की तू 10 सेकंदापेक्षा कशावरही फोकस करू नकोस, आणि तो आता म्हणतोय की फोकस ऑन स्टडी. तर माझं विद्यार्थ्यांना स्पष्ट असं सांगणं आहे. आणि हे जे तुम्ही स्क्रोल करताना त्यामध्ये आमच्या वेळेस फक्त एखादं चॅनल असायचं किंवा एक 20-25 चॅनल असायचे. आता मिलियन्स ऑफ चॅनल आलेले आणि तुम्ही किती स्क्रोल करत जा, आयुष्य संपल पण ते स्क्रोलिंग तुमचं संपणार नाही. माझं विद्यार्थ्यांना एक सांगणं आहे, तुम्ही बिलकुल फोन वापरूच नका. तुम्ही आयफोन वापरा, पण कधी तुमचं सिलेक्शन झाल्याच्या नंतर. हे अतिशय महत्वाचं आहे. खरंय खरंय. मला वाटतं खूप चांगला संदेश तुम्ही या विद्यार्थ्यांना आणि पालकांना दिलेला आहे. सर, पुढे जाऊन मला तुम्हाला तेच विचारायचं आहे की आज EIB मध्ये तुम्ही अशा सगळ्या विविध प्रकारच्या सोयीसुविधा हे करताय, नवीन नवीन उपक्रम राबवताय. तर मग अशा वेळेला संपूर्ण महाराष्ट्रातनं मुलं मुली तिकडे ऍडमिशनसाठी येतात. मग त्यावेळेला इतर कुठल्या, म्हणजे असं मेस असेल, हॉस्टेल असेल, अशा सगळ्या सोयीसुविधा कशा प्रकारे तिथे अवेलेबल आहेत याविषयी काय सांगा? छत्रपती संभाजीनगर हे जे शहर आहे ना, हे रिजनल शहर आहे आणि तिथं पूर्ण एक इकोसिस्टम डेव्हलप झालेली आहे. जसं कोचिंग क्लासेस आहेत, त्यासोबतच खूप चांगले हॉस्टेल्स आहेत, खूप चांगल्या मेस तिथं अवेलेबल आहेत, बुक स्टोअर तिथं अवेलेबल आहेत. तर ती पूर्ण जी इकोसिस्टम आहे ते विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी असं पोषक वातावरण त्या पूर्ण शहरामध्ये आहे. आणि आम्ही जे आहोत, आमचं बऱ्याच हॉस्टेल आणि मेस सोबत टायप असतं आणि त्यामध्ये माझं वैयक्तिक लक्ष असतं की विद्यार्थ्यांना राहण्यासाठी चांगल्या जागा अवेलेबल आहेत का, त्यांचं जेवण चांगलं आहे का. आणि यामुळं सगळेच आम्ही एकत्र येऊन काम करतोय की जिथं विद्यार्थ्यांना सगळ्या आम्ही मूलभूत ज्या सुविधा आहेत त्या देऊ शकू. नक्कीच. पण आताही आपला संपूर्ण प्रेक्षक वर्ग संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्याला पाहतोय आणि मग त्यांची जर का इच्छा असेल की आपल्या मुलांना EIB मध्ये पाठवायचं असेल, प्रवेश घेण्याची इच्छा असेल त्यांची, तर अशा विद्यार्थ्यांना, अशा पालकांना तुम्ही काय सांगाल? मी एवढंच सांगाल, तुमचं जर ध्येय निश्चित आहे तर खूप खूप अभिनंदन तुमचं. कारण की बऱ्याच लोकांना काय करायचं आयुष्यात हे माहीत नाही. आणि EIB आणि त्याची जी टीम आहे शिक्षकांची, कोट्यातील अतिशय तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक इथं आहेत. कारण की आजकालच्या ज्या एक्झामचा पॅटर्न बनत आहे तो अतिशय हार्ड लेवलला जात आहे आणि ती पूर्ण टीम तुम्हाला तुमचं यश मिळवून देण्यासाठी
AIB मध्ये सज्ज आहे. सोबतच जो नॉन टीचिंग स्टाफ पण आहे तो पण तुम्हाला अतिशय हेल्पफुल आहे AIB मध्ये. आणि आम्ही ते वातावरण बनवलेलं आहे की जिथं मुलांच्या डोक्यामध्ये पूर्ण म्हणजे त्याचं जे ध्येय आहे तेच राहील. आणि तुम्ही तुमचं जर स्वप्न असेल तर तुम्ही बिनधास्त आमच्यावर विश्वास ठेवू शकतात. आमचं ब्रीद वाक्य आहे, महाराष्ट्राचा विश्वास AIB ला बनवतो खास. आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून तिथं विद्यार्थी येतात आणि यशस्वी होत असतात. असे बरेच विद्यार्थी, सुहास इंगळे नावाचा एक विद्यार्थी मी आवर्जून मेन्शन करेल की तो एका खेडेगावात आला जिथं समजा मराठी मीडियमची शाळा आहे आणि त्यांनी पूर्ण सरेंडर केलं आणि मला म्हणला, सर मला MBBS ला जायचं आहे, मी तुम्ही जे सांगाल ते करायला तयार आहे. आणि मी त्याला मार्गदर्शन केलं आणि तोच विद्यार्थी आज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूरला फायनल इयरला आहे. तर असे खूप सारे विद्यार्थी आहेत की जर तुम्ही समर्पित असाल आपल्या कामाविषयी आणि टीचर सोबत तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. आणि मला आवडेल, माझं हे मिशनच आहे, मी ठरवलंच आहे की आपल्याला समाजामध्ये बदल घडवायचा आहे आणि चांगल्या विद्यार्थ्यांना ओळखून त्यांना त्यांच्या यशापर्यंत घेऊन जायचं आहे. तर असं पूरक वातावरण AIB मध्ये आम्ही तयार केलेलं आहे. सर्व पालकांचं त्यामध्ये स्वागत आहे. नक्कीच नक्कीच. मला वाटतं खूप छान पद्धतीने तुम्ही हे सगळं समजावून सांगितलं आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आणि पालकांना बरीचशी आयडिया किंवा क्लॅरिटी आली असेल आपल्या या सगळ्या मार्गदर्शनातून सर. आणि त्यांनाही त्यांची जीत की रणनीती नक्कीच मिळेल आणि तेही यशस्वी होतील AIB सोबत, अशी आपण प्रार्थना करूया सर. पण तुम्ही इथे एवढं छान मार्गदर्शन आज केलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. या विषयासह गुरुकिल्ली यशाची आमच्या विशेष कार्यक्रमात आता आम्ही इथेच थांबतोय. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा TV9 मराठी.